नमस्कार भाविको. काल आपण श्रीकृष्ण अवताराची पूर्वपीठिका पाहिली की श्रीकृष्णांना जन्माला येणं का भाग होतं हे आपण काल बघितलं. आज आपण दुसऱ्या सर्गाकडे वळणार आहोत, ज्याचं नाव आहे श्री वसुदेव बर्तन. काल जसं म्हणलं की काल आपण कोणत्या उमामहेश्वरांना वंदन केलं की एवढं प्रचंड विश्व निर्माण केलंय त्यांनी अनेक प्रकारचं, तर ते कुणाला कसे गवसतील, तर ते भक्तीनेच फक्त संतांना गवसतात अशा उमामहेश्वरांना आपण काल वंदन केलं. आता आज आप्पा म्हणतात सृष्ट्वाखिलं विश्वमिदं विचित्रं स्थूलश्च सूक्ष्मश्च चराचरश्च तथापि नित्यं निरुपाधिकोय तस्मै महेशाय नमोस्तु शश्वत. काय आहे ना, छोटंसं एखादं कार्य केलं की लगेच मी केलं, माझ्यामुळे झालं. ताबडतोब मनात तरी वाटतंच. लोकांनी कौतुक केलं तर अजूनच आनंद होतो की मी केलं म्हणून. आता काल आपण बघितलं की एवढी विविध प्रकारची सृष्टी ज्यांनी निर्माण केली आहे. सृष्ट्वाखिलं विश्वमिदं विचित्र. कधी कधी वरवर दिसायला त्याच्यामध्ये विसंगती सुद्धा दिसते. अशी सृष्टी काय आपण म्हणूयात की त्याला काही उपमा नाही, एवढी मोठी सृष्टी त्यांनी निर्माण केली आहे. स्थूल असू दे, सूक्ष्म असू दे, जे काय असू दे, त्या सगळ्यामध्ये तो व्यापलेला आहे. नाही, शक्तीच्या मदतीने त्यांनीच ते बनवलेलं आहे. म्हणजे तो कर्ता आहे, पण त्या कर्त्याचा लेप त्याला आहे का? मगाशी मी जे म्हणलं की आपण काही केलं की लगेच मी केलं जे म्हणलं त्याला आपण उपाधीचा लेप म्हणतो. आणि मग अशी कामं आपल्याला बाधतात हे आपल्याला परमार्थामध्ये माहिती आहे. आदर्श कोणाचा? तर एवढी मोठी सृष्टी निर्माण करूनही ज्याला त्याचा लेप नाही, या सगळ्यांपेक्षा तो वेगळा आहे, अशा महेशाला माझा नमस्कार असो. पुढे सद्गुरूंना नमस्कार करताय. अचिंत्य परतत्व ते करुण वासनेचा क्षय प्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचे भय. म्हणून तुमच्या पुढे दिसत दीन चिंतामणी तुम्हा शरण मी भवचरण मस्तकी घेऊनी. गुरु कसे आहेत? आपण म्हणतो गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. म्हणजे गुरु हे परब्रह्माचा अवतार आहे. आणि परब्रह्माचा अवतार असल्यामुळे ते अचिंत्य आहेत. म्हणजे आपल्याला त्यांचं स्वरूप कळत नाहीये. अचिंत्य परतत्व असे जे सद्गुरू आहेत ते काय करतात, तर ते आपल्या मनामध्ये वासना उत्पन्नच होऊ देत नाही. क्षय म्हणजे कमी करत आणतात. जेवढे जास्तीत जास्त आपण सद्गुरूला अनन्य भावाने शरण जाऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गांवर चालत राहू, तसं हवं नको कमी होत जातं. प्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचे भय. प्रसाद म्हणजे वासनेचा क्षय होणं, हा सद्गुरूंचा प्रसाद आहे. आणि असा प्रसाद मिळाला की निवटितो भवाचे भय. भवाचे भय म्हणजे हे होईल की नाही, झालं तर कसं होईल, नाही झालं तर कसं होईल, मग माझं कसं होईल, मग त्यांचं कसं होईल, हे जे सगळं भवाचं भय आहे हे कशात नाही येतं? हे अपेक्षेत नाही येतं. अपेक्षेतनं, इच्छेतनं, वासनेतनं येतं. त्या वासनेचाच मुळी क्षय झाला, हवं नको हे कमी झालं की आपोआपच भवाचं भय कमी होतं. या हवं नकोच्या संदर्भामध्ये एक छोटीशी गोष्ट बघू की आपण स्वामीजींना प्रश्नोत्तरांच्या पाठाच्या नंतर जी प्रश्नोत्तर कोर्ट्यामध्ये व्हायची, अनेक प्रकारचे प्रश्न लोक विचारायचे. एका आजीने विचारलं की मी इतकी वर्ष झाले की मी तुमचा गुरुमंत्र घेतला आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर एक माळ करते, 12 विष्णू सहस्रनामाचे पाठ करते, प्रगती झाली माझी की नाही हे मला कसं ओळखायचं नाही? ते म्हणाले हवं नको कमी झालं की प्रगती झाली अशी ओळखायची. त्यावेळेला हो, आता गेले 2 वर्ष निश्चय केलाय साडी खरेदी करत नाही. आता निश्चय केलाय की कोणत्याही सणाला माझ्या मनाने स्वयंपाक करत नाही, लोक म्हणतील ते करतात. अशी त्यांनी बरीच मोठी यादी म्हणली. त्या म्हणल्या म्हणजे आता माझी प्रगती झाली नाही का? आपण म्हणजे ते सगळं आपलं आपण ठरवायचंय. फक्त मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमचा मुलगा ऑफिसमधनं आला
आणि तुमच्याशी न बोलता डायरेक्ट त्याच्या बायकोशी बोलला तर काय होतं? त्यामुळे वाईटही वाटतं, कधी कधी राग पण येतो. हे हवं नको कमी झालं का? म्हणजे या सूक्ष्मतेपर्यंत हवं नको जेव्हा कमी होईल तेव्हा भवाचं भय राहणार नाही. तेव्हा काय होईल आणि कसं होईल याची चिंताच राहणार नाही, कारण हे सगळं आपण त्यांच्या हाती सोपवलेलं आहे. म्हणून तुमच्या पुढे दिसत दीन चिंतामणी. चिंतामणी नावाचा जो दगड आहे असं म्हणतात की तो चिंतेचं हरण करतो. म्हणजे आपल्या मनात जी चिंता आहे त्या चिंतामणीचा जर प्रसाद आपल्याला मिळाला तर ती चिंता जाते असं म्हणतात. पण इथे सद्गुरू काय म्हणतात करतात, ते चिंता उद्भवच देत नाही. कारण वासनेचा क्षय होतो. वासनेचा क्षय झाला, भवाचं भय राहिलं नाही की कसं होईल काय होईल ही चिंताच राहत नाही. तर चिंतामणीकडे जायचं कशाला? आणि मग चिंतामणीकडे कोणी मुळी जातच नाही. म्हणून तो जणू दीन दिसतोय की माझ्याकडे कोणीच आलं नाही, ज्यांना सद्गुरूंचा प्रसाद मिळाला आहे. अशा सद्गुरूंना मी शरण भवच्चरण, मी तुम्हा शरण मी भवच्चरण मस्तकी घेऊन. आपण दुसऱ्या सर्गाला सुरुवात करूया. गेल्या वेळेस भगवंतांनी जाहीर केलं की मी अवतार घेणार आहे. कुठे अवतार घेणार आहे? यादव वंशामध्ये अवतार घेणार आहे. आणि पुन्हा सोमा चंद्राच्या वंशात अवतार घेणार आहे. मग कुठे? आता भगवंत अवतार घेणार आहेत, त्यांचे आई वडील काही असे सामान्य असतील का? आणि म्हणून मग त्याच्यानंतर असं झालं की भगवंतांनी ठरवलं की आपल्याला मथुरा नगरीमध्ये जन्म घ्यायचा आहे. मग आता ज्या नगरीमध्ये भगवंत जन्म घेणार आहे ती नगरी कशी असेल? परमसुंदरा मथुरा नगरी वसली होती यमुना तीरी. यमुनेचं पाणी कसं आहे? निळसर. श्यामल ललनेच्या जळका बसे कडेवर मुग्ध बालिका. एखादी अजाण अशी बालिका सावळ्याशा स्त्रीनी कडेवर घ्यावी अशी ती यमुना नगरी, यमुना तीरी मथुरा नगरी दिसत होती. निळ्या नभी चमकती विशेष तेथ गृहांचे सुवर्ण कळस. आपण असं म्हणतो की कळस हे नेहमी मंदिराला असतात. मग इथे असं का म्हणलं असेल? गृहांचे सुवर्ण कळस. आपण घरांना कळस नाही लावत, पण यामुळे आपण लावत नाही की घर एक मंदिर आहे हे आपण विसरलो. म्हणजे आपल्याकडे काय आहे, चांगलं वागायचं ते मंदिरात गेल्यावर, शिस्तीने वागायचं ते गोरट्यात गेल्यावर, किंवा जास्तीत जास्त परदेशात गेल्यावर. इथे आल्याच्या नंतर नाही. त्यामुळे आमची जी घरं आहेत ती आम्ही मंदिरं केलीच नाही, ठेवलीच नाही, आणि म्हणून मंदिरांना कळस नाहीये. पण त्या काळी तसं नव्हतं. जे आत तेच बाहेर, मागे आणि पुढे, दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, अशी परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे प्रत्येक घर एक मंदिर होतं आणि म्हणून त्या घरांच्या वर सुवर्ण कळस होते. निळ्या नभी चमकती विशेष, पोल्युशन नव्हतं त्याच्यामुळे नभ निळे होते. निळ्या नभी चमकती विशेष तेथ गृहांचे सुवर्ण कळस. वैभव किती होतं. सुचवती जणू विलास केली संपत्ती कळसास पोचली. विलास केली. खेडेगावात जाल ना तर पोहायला स्विमिंग पूल नसतो. धडाधड विहिरीमध्ये उड्या टाकून पोरं खेळतात, चिखलामध्ये टायरची आगळी करत खेळतात. जेवढे तुम्ही शहरात जाल आणि जेवढी आपल्याकडची संपत्ती वाढेल तेवढे प्ले जिम, खेळायच्या गोष्टी, मग बाळांना कुठे घेऊन जायचं, मग त्यांच्या पार्ट्या कुठे करायच्या, आपण कुठे खेळायचं, त्याचं स्टँडर्ड वर 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 चालत जातं. कशामुळे? कारण प्रत्येकाला पैसे लागतात. जे बॉल चिंध्यांचे घेऊन खेळायचे ते 50 बॉल एखाद्या चौकोनात जाऊन खेळायचे असतील तर तासाला 50 रुपये लागतात. कमीच सांगते मी, जास्तच. हे कोण करू शकतं? ज्यांच्याकडे भरपूर पैसे होते. आणि एवढे सगळे पैसे होते म्हणून खेळण्याची नाना साधनं त्या मथुरा नगरीमध्ये उपलब्ध होती. सुचविती जणू विलास केली संपत्ती कळसास पोचली. ही मथुरा नगरीचा इतिहास काय आहे? मधुदैत्यासह त्याचे मधुवन दाशरथी शत्रुघ्ने मर्दुन. मधु नावाचा दैत्य होता, त्याची ही नगरी मधुवन. दाशरथी शत्रुघ्न, श्रीरामचंद्रांचे बंधू शत्रुघ्न, यांनी या राक्षसाचा नाश केला.
मधुदैत्यासह त्याचे मधुवन दाशरथी शत्रुघ्ने मर्दुन त्या स्थानी ही पुराण काली अभिनव ऐसी पुरी वसविली. पुराणकाली पण अभिनव अशी पुरी त्यांनी वसवली होती. आणि म्हणून तिथे इतक्या सगळ्या सोयी सुखसोयी होत्या. पण झालं काय होतं माहितीये का? पापी मधुवन नष्ट झाले पाप बीज परिनसे जळाले. ते बीज कुठेतरी भूमीमध्ये दडून होतं त्यांच्या पापाचं, मधुदैत्याच्या. होते जणू ते दडुनी भूगत अनुकूला कालास अपेक्षित. असं आपण बघतो ना की प्रवास करत असताना मराठवाड्यातल्या त्यात आजूबाजूला अगदी ओसाड रानं दिसतात. पण एखाद दुसरा पाऊस पडून गेला ना तर कुठून हिरवं होतं काय माहिती. कोणी लावायला जात नाही, काही नाही. आणि जणू काही आपण स्कॉटलंडमध्ये आलोय असं वाटायला लागतं. दूरवर सगळं हिरवं पसरलेलं. हे कशामुळे होतं? तर असं म्हणलं जातं की ती जी हरळी आहे, ती जी गवत आहे, त्याला संजीवन अमृत मिळालेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं पाणी मिळालं की ते हिरवेपणाने वर येतं. पण इथे उलटं झालं. हे पापाचं बीज होतं आणि ते अनुकूल कालाला अपेक्षा करत होतं. आणि मग त्याला अनुकूल काल मिळाला. भोजकुलीचा कंस दुर्मती काले होता राजा दुष्कृती फलयुत वृक्ष उगवले कोंब फुटून त्या बीजा जय हरी सुख कंदा. भोजकुलीचा कंस हा जेव्हा राजा झाला, दुर्मतीवाला होता पण काळाने तो राजा झाला. जणू काही दुष्कृतीयुक्त जे फल आलं होतं ना, दुष्कृतीयुक्त बीज होतं, त्याचा वृक्ष आला आणि त्याला तसंच बीज आलं. त्या बीजाचा कोंब, त्याचा वृक्ष आणि त्याला जे बीज आलं तेही तितकंच वाईट आलं. दिसावया इतराहून सुंदर गांजाचे जरी पीक खरोखर उत्पन्नही ये विपुल तयातून परी आदरती तयान सज्जन. गांजाचं जे पीक आहे, अफू आणि गांजा, गांजाची पानं अत्यंत सुंदर असतात आणि अफूची फुलं अत्यंत सुंदर असतात. या गांजाच्या पानांची गंमत अशी आहे की आम्ही सगळेजण एका दिवाळीला उत्तरकाशीला गेलो होतो. आम्ही दोघं मुलं, आमच्या सुदैवाने वसुताई होत्या तिथे, अजून एखादं कुटुंब होतं, असे सगळेजण होते. आणि वर उमानंद स्वामी राहायचे. आपण सांगितलं की उद्या त्यांना फराळाला बोलवायचंय पाडव्याच्या दिवशी. आणि मग काय कराल? त्यांनी सगळा भेद सांगितला, त्याप्रमाणे आम्ही भेद केला. आणि मग ताई मला म्हणल्या की छान 2 पानं मांड, रांगोळी काढ, पण फुलापानांचीच काढ बरं का, कारण आप्पांचा खूप कटाक्ष होता. आपण वाटी एखादी बाहेर ठेवतो, त्या वाटीला ती रांगोळी लागते आणि मग आपण ती वाटी ताटात घेतो, ती चरचरते किंवा तिथे हलवताना सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टींवर आप्पांचा खूप कटाक्ष असायचा, स्वामी वरदानंद भारतीचा. तर ताई मला म्हणाले, सुरेखची पानं फुलांची रांगोळी काढ, बाहेर चक्कर मारून ये, पुष्कळ पानं फुलं मिळतील. मी चक्कर मारली आणि मला अत्यंत सुंदर अशी पानं कधीच न पाहिलेली सापडली. आणली मी तोडून, त्याच्याबरोबर काही फुलं आणली, रांगोळी केली. आणि ताई इतक्या कुठेतरी गुंतलेल्या होत्या, ताईंचं काही लक्ष गेलं नाही. आणि आप्पा आणि उमानंद स्वामी पानावर येऊन बसले. आप्पांनी असं रांगोळीकडे पाहिलं, हसले मिश्किलचे. मला वाटलं वा, आपलं कौतुक होणार, करते पण मी काढली रांगोळी म्हणून. मग आप्पा ताईंना म्हणाले, स्वातीने काढली वाटतं. ताई पण पाठमोऱ्या होत्या, त्या पाठमोऱ्याच म्हणल्या हो. त्यांनी असं 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 एक पान उचललं, माझ्या हातात दिलं. संन्यास घेतला असेल तरी याचं व्यसन अजून लागलं नाही म्हणे मला. मी 2 मिनिटं बघतच राहिले. तो म्हणे, तुला माहिती नाही का, ही गांजाची पानं आहेत म्हणाले, त्यामुळे बाहेर टाकून ये. आणि मी ती कुठून तोडून आणली होती, भिंतीच्या पलीकडनं. वा, सुंदर दिसताय. आश्रमात नव्हती, त्याच्या पलीकडे होती. त्यामुळे दिसायला इतराहून सुंदर. सगळी बाग निघल्यानंतर मला ती पानं आवडली होती आणि ती मी घेऊन आली होते. दिसावया इतराहून सुंदर गांजाचे जरी पीक खरोखर उत्पन्नही ये विपुल तयातून. अतिशय उत्पन्न मिळतं. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मणिपूरमध्ये जे सध्या चाललेलं आहे प्रकरण, ते केवळ याच्यातनंच चाललंय. तिथले जे मैतेई आणि दुसरे जे कुकी समाजाचे लोक आहेत, मैतेई लोक हे सगळे दरीमध्ये किंवा सपाटीवर आहेत आणि कुकी लोक हे सगळे डोंगरांवर आहेत. आणि त्या कुकी लोकांचं काम काय आहे तर ते अफूची आणि गांजाची शेती करतात. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि त्या पैशाच्या जोरावर ते मैतींच्या जागा विकत घेतात. मैतींना वर जागा घेता येत नाही
आणि म्हणून मैत्रिणींचं दमन चाललंय असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय, उत्पन्नही ये विपुल तयातून, पण तरी देखील परी आदरती तयान सज्जनम असं म्हणलं जातं की धर्मशास्त्रामध्ये व्यसने वाढवणारी पिके लावू नयेत असा नियम आहे. पिके लावताना सुद्धा काय लावायची काय नाही, तर व्यसने वाढवणारी पिकं लावू नये असा नियम आहे. तसेच मथुरा नगर सुशोभित विलास संपत्तीने मंडित, पण त्यामुळे झालं काय, विलास संपत्ती होती, विलासी, आणि म्हणून असं झालं होतं, सोडून गेले दूर संतजन निज धर्माचे करण्या रक्षण. सगळेजण प्रियाच्या पाठी लागले, श्रेयाकडे कोणी जायच ना, आणि मग काय होणार. आणि म्हणून संतजन म्हणले की आमच्या शिकवणीचा इथे काही उपयोग नाही, आम्हालाच कदाचित आम्हीच वाण नाही पण गुण लागला असं होईल, त्यापेक्षा आम्हीच दुसरीकडे जातो. आणि ते दुसरीकडे चालले गेले. कारण तेथे शील सतीचे यज्ञ मुनींचे धनदुबळ्यांचे एक क्षणही नसे सुरक्षित पटकीच्या साथीतील जीवित. पटकीच्या साथीमध्ये आत्ता गोळा आला आणि आत्ता माणूस गेला असं जे भावं काखेमध्ये गोळा आल्या, तसं सती स्त्रियांचं शील, मुनींचे यज्ञ किंवा दुबळ्या लोकांचं धन हे सुरक्षित राहत नव्हतं. आणि अशी तिथे संस्कृती निर्माण झाल्यामुळे सगळे संतजन तिथून निघून गेलेले होते. कदाचित संतजन निघून गेले म्हणून अशी परिस्थिती आली असेल, संतजनांचा तिथे आदर झाला नाही म्हणूनही असं झालं असेल. कशामुळे असं झालं होतं, भूप कंस धनरूप बळाने युक्त तसाची चातुर्याने वर्णू का परिसर्प गुणाते विसरून त्याच्या भयद विषाते. कंस राजा कसा होता, अतिशय चतुर होता, धन होतं भरपूर, चतुर होता, बलयुक्त होता, पण अरे मी कशाला त्याच्या गुणांचं वर्णन करतोय. सर्पाच्या गुणांचं का कधी वर्णन करतात, सर्पाकडे खूप गुण असतात. काल आपण शेषाच्या संदर्भामध्ये पाहिलं, सुवर्णासारखी झळाळी, मृदू असा स्पर्श, हे सगळं आपण पाहिलं. पण इतके सगळे गुण असून सुद्धा सर्वसामान्य सर्पांना बिळामध्ये दडून राहावं लागतं. दडून याच्यामुळे राहावं लागतं की त्यांचं जीवन सुरक्षित नसतं. मग असं जर आहे तर कशाला मी त्यांचं हे करू, त्यांचं गुण गाऊयात. वर्णू का परिसर्प गुणाते विसरून त्याच्या भयद विषाते. आणि पुन्हा असं म्हणलं जातं की सापाच्या पिल्लाला जरी दूध पाजलं तरी तो विषच देणार आहे, म्हणून मी कशाला बोलू. मग आता कंसाला इतकं नावं का ठेवतायत. श्वसुराचे घेऊन सहाय्य द्रोह करून जनकासी नृप झाला त्या नको पुरावा अधमाधम म्हणण्यासी जय हरी सुख कंदा. श्वसुराचे साह्य घेतले. श्वशूर कोण, त्याचा सासरा जरासंध. जरासंधाचं साह्य घेतलं आणि स्वतःचे जे पिता होते उग्रसेन त्यांना अटकेमध्ये टाकलं आणि मग हा स्वतः राजा झाला. तर धर्मशास्त्रामध्ये असं म्हणतात की स्वतःच्या पायावर जो उभा राहतो तो उत्तम पुरुष. प्रत्येकाला हे शक्य होतं असं नाही. वडिलांच्या पायावर उभा राहत असेल तर तो मध्यम आहे. मामाचं जर साह्य घेतलं आणि स्वतः उभा राहिला तर तो अधम आहे. आता इथे मामा जाऊ दे, श्वशुराचं साह्य घेतलंय आणि म्हणून तो तर अधमाधम आहे असं आपण म्हणतात. अशा या कंसाला होती भगिनी या कंसाची नाम देवकी असे ती एसी जी एसी. सरळ हृदय ही कुटील तदंतर. ही अत्यंत सरळ हृदयाची आणि त्याचं हृदय तेवढंच कुटील, तेवढंच कुजात्र, वाईट. लक्ष्मी सी जणू शंख सहोदर. त्या एकाच क्षीरसागरामधून लक्ष्मी पण आली आणि शंखही आला. त्या शंखाला जोवर श्रीकृष्णाने हातात धरलं नाही तोवर त्याच्यामध्ये कोणतीही पात्रता आलेली नव्हती. आणि मग असा जो शंख आहे तसा लक्ष्मीला सहोदर म्हणून तो निर्माण झाला. असा देवकीचा सहोदर कोण, तर कंस. देवकीचं वर्णन करताय. चारु हास्य सुंदर मुखमंडल मनोज्ञ कांती वाणी मंजुळ. सुंदरता शुचिता सात्विकता घेऊन तिज जणू रचित विधाता. चारु हास्य. हसण्याचे खूप प्रकार असतात. आपल्या सगळ्यांना सांगायला नको
स्मितहास्य असतं, कधी कधी मनातल्या मनात असतं, बाहेर चेहऱ्यावर पण येत नाही. कधी कधी थोडंसं चेहऱ्यावर येतं, कधी हा हा करून हास्यवर्ग पण चालतात की जे आपणहून आणलेलं असतं. कधी गडगडाटी येतं, कधी छद्मी पण येतं, कधी दुष्टपणाने पण येतं. असे अनेक प्रकारचे हास्यांचे प्रकार असतात. आता याच्यामधलं देवकीचं कोणतं होतं? चारू हास्य. आता हे चारू हास्य म्हणजे काय की जे हसू तिच्या चेहऱ्यावर आल्यामुळे तिचाही चेहरा प्रसन्न दिसत होता आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्यांनाही प्रसन्नता मिळत होती. असं ते चारू हास्य, असं ते चारू हास्य होतं. आणि त्या चारू हास्यामुळे तिचं मुखमंडल मोठं सुरेख दिसत होतं. तिची कांती कशी होती? गोरी नाही म्हणलंय हा, मनोज्ञ, फेअर अँड लवली नाही, मनोज्ञ. मनोज्ञ म्हणजे ती कांती सुंदर आणि तेजस्वी अशी होती. वाणी कशी होती? मंजूळ वाणी होती. जणू काही सुंदरता, शुचिता आणि सात्विकता हे 3 गुण घेऊन विधात्याने तिला रचलं होतं. लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या हा, की एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने प्रयत्नाने गुण आत्मसात केले, म्हणजे मुळामध्ये त्याच्याकडे नाही आहे. पण इथे ब्रह्मदेवाने काय केलं? जणू सुंदरता घेतली, शुचिता घेतली, सात्विकता घेतली आणि या तिघांचं मिश्रण करून देवकी बनवली. म्हणजे अंतर्बाह्य कणाकणामध्ये हे सगळे गुण तिच्यामध्ये होते, कारण विधात्याने हे सगळे गुण घेऊनच मुळे तिला बनवलं होतं. सागर भरला असे जलाने, कृष्ण आणि देवकीमधली तुलना आहे. सागर भरला असे जलाने, ही स्वाभाविक वात्सल्याने. सागराच्या जलासारखं तिच्यामध्ये वात्सल्य. कारुण्याने सदैव पूर्ण, हृदय तिचे जे रामायण. असं म्हणलं जातं की रामायणाचा प्रमुख रस जो आहे तो करुण रस आहे. असं रामायणासारखं तिचं कारुण्याने भरलेलं हृदय होतं. त्याचा परिणाम काय व्हायचा? मयूर शुक सारिका गृहीचे, क्रीडा पाडसवा हरिणींचे. राजकुमारी होती, तिच्या खेळण्यासाठी तिचे स्पेशल झू होतं तिचं, प्राण्यांचं तिच्यासाठी प्राणी ठेवलेले होते, तिच्यासाठी खेळणारं क्रीडा पाडस म्हणजे हरणीचं शावक होतं. असं सगळं तिच्या मनोरंजनासाठी होतं. पण ते बघत असताना जर तिला दुःख वाटलं, तिला जर त्यांच्या डोळ्यात दिसलं की या बंधनामुळे त्यांना दुःख होते, व्याकुळ तिचं वाटता बंधनी, सवेच त्यांना देई सोडून. तिला जर त्यांच्या डोळ्यामध्ये व्याकुळता वाटली की आम्ही का बरं बंधनात आहोत, तर ती ताबडतोब त्यांना सोडून द्यायची. बाग होती, अतिशय सुरेख उपवन होतं, फुलांनी फुललेलं, 12 महिने फुलं असलेलं. त्याच्यामध्ये ती जेव्हा चक्कर मारायची, जेव्हा हिंडायची, सुमखुडिताये रस बघता ते, वाटे अश्रू लता ढाळीते. एखादं पान किंवा फुल तोडलं, आता मंगळागौरीच्या वेळेस आपल्याला अनुभव येतो किंवा रोजही आपण फुलं तोडतो, थोडंसं थेंबर त्या झाडामध्ये एक रस येतो. असं जर पाहिलं तर तिला असं वाटायचं, हाय तिचे प्रिय अपत्य हरिले, जननीचे ना हृदय जाणिले. तिला असं वाटायचं हे पान किंवा फूल त्या वेलीचं किंवा वृक्षाचं अपत्य आहे आणि मी जेव्हा तोडलं त्यांना नक्कीच त्याला दुःख झालं असेल. आईचं हृदय येते, त्यांना दुःख झालं असेल आणि म्हणून विहरता उद्यानातून तिने सुमा चुंबावे, कुरळावे वत्सल परिकर, तोडाया नद जावे जय हरी सुख कंदा. ती जेव्हा विहार करायची उद्यानातनं, तिने सुमांचं चुंबन घ्यावं, फुलांचं त्यांना कुरवाळावं, पण तिने तोडावं नाही त्यांना. का? कारण त्यांच्या आईला म्हणजे वेलीला, झाडाला दुःख होईल. अशी देवकीची परिस्थिती होती, कारण तिचं हृदय हळवं होतं. देवकीच्या हळव्या हृदयाची कंस करी नित थट्टा साची, तिच्या पुढे टोची पक्षाते, हसत बसेची ची करता ते. दुष्टपणा, तिला दुःख वाटतंय का? मग तेच मी नक्की करेन. कळ्या उमलत्या चुरगाळाव्या, निष्ठुर हसुनी वर उधळाव्या. देवकीच्या समोर मुद्दाम हे करायचं. बिचारी हळव्या हृदयाची, कोमल हृदयाची, वदन झाकुनी रडे देवकी, दुजे काय तरी करील वराकी. आता देवकी एक कोमल होती,
तिला काही करण्यासारखं नव्हतं, कंस दुर्मती होता हे माहीत होतं आणि म्हणून ती फक्त तोंड झाकून घेऊन रडायची. पण सध्या आपल्या सगळ्या हिंदूजनांची परिस्थिती अशीच झाली आहे, तोंड झाकूनही रडे देव मराठी. म्हणजे खरं म्हणजे आपण काही अबला नाही होत, आपल्यामध्ये काही शक्ती नाही आहे असं नाही आहे, पण तरी देखील दुष्टांचे दुष्टपणा आपण शांतपणे बघत राहतो. पुन्हा म्हणतो आम्ही काय करणार, आणि पुन्हा म्हणतो की आमच्यातली प्रतिकारशक्ती संतांनी कमी केली. तर आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे, कारण दुष्ट नरांचे सहजही वर्तन उपजविते की व्यथा विलक्षण. निवडुंगाची लवही जेवी स्पर्शे केवळ बहुपरिशिणवी. निवडुंगा तो फळ्या निवडुंगा असतो ना, अशी अशी पानं येतात त्याला, त्याच्या शेवटी एक त्याचं लाल लाल गुंड असं बोंड येतं, सुरेख फुल येतं, दिसायला पुन्हा गांजेच्या पानांसारखंच अत्यंत सुरेख दिसायला. पण हात लावायला गेलं ना तर घोंगडी आणि अंगाला लागल्याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतला असेल की ताबडतोब तिचे काटे अंगात शिरतात आणि ते मग सुजतात, ते काढावे लागतात, त्याचा प्रचंड त्रास होतो. तसं या निवडुंगाच्या बोंडाला हात लागला की त्याची लव सगळी हातामध्ये, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामुळे ती सगळी लव हातामध्ये जाते आणि मग ती काढता काढता घोंगडी आळीसारखा आपल्याला अतिशय त्रास होतो. असं त्याचं सहज वर्तन, पण सगळ्यांना त्रास द्यायचं, अशी ही देवकी आहे. उपवर झाली जयी देवकी विकसित कलिका जयसी तैसी वृष्णी कुलींच्या वसुदेवा ते नेमिले वर तिजसी जय हरी सुख कंदा. देवकी उपर झाली, काल आपण पाहिलं विदुषी झाली, तरी ती कधी कृतार्थ होणार आहे, जेव्हा नवऱ्याच्या घरी जाईल त्यावेळेला. आणि म्हणून मग तिच्या वडिलांनी आणि सगळ्यांनी तिच्यासाठी वर नेमस्त केला. कोण वर नेमस्त केला? वृष्णी कुलीचा वसुदेव. जर देवकी अशी होती तर वसुदेव पण तेव्हा कुल गोत्र पाहूनच, सगळं पाहूनच त्यांनी ठरवलेलं असणार आहे. अशा पद्धतीने तिला वर नेमस्त झाला. राजकुमारी होती, भरपूर संपत्ती होती मथुरेमध्ये, आणि त्यामुळे विवाह झाला बहुथाटाने कंस लक्ष घाली जातीने. उणे तेथ मग पडे कशाचे प्रगटे वैभव सर्व कलांचे. स्वतः कंस राजाने लक्ष घातलंय, माझ्या बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे प्रचंड वैभव सगळीकडे. लग्न लागलं आणि पूर्वीच्या काळी वरात निघायची, अशी वरात निघाली. वरातीच्या तर शुभ समयासी पूरच आला संपत्तीसी. भव्य मनोहर हेमरथावर आरोहण करती ते वधूवर. मिळवून बहुविध पुष्पे रत्ने शोभविले त्या रथास यत्ने. कसं झालं होतं म्हणे, रत्ने आणि फुलं लावली होती शेजारी शेजारी, फुले चमकती रत्न सुगंधित झाले जणू का गुण संक्रामित. शेजारी शेजारी असल्यामुळे एकमेकांना गुण लागला, फुलं चमकायला लागली आणि रत्न सुगंध द्यायला लागली, असं झालेलं होतं. इतकी सगळी संपत्ती तिकडे होती. त्या रथाला घोडे कसे होते? अश्वतः सुंदर तेजाळ सुलक्षणी वर्णाने धवल. सजवून त्या जोडिले रथाते. कसं झालं होतं हे म्हणे, दशक ग्रंथ जणू वेदार्थाते. हा जो वेदाचा जो अर्थ आहे तो आपल्या सगळ्यांना समजावा, यामुळे काय झालेलं होतं माहितीये, सगळ्या ऋषीमुनींनी दशग्रंथ निर्माण केले. अरण्यके, ब्राह्मण असे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रंथ निर्माण केले आणि त्याच्यामधनं वेदार्थ थोडा वेदाचा जो अर्थ आहे तो थोडा सुलभ करून सांगितला. तर वेदार्थाला जसं दशग्रंथ असावे तसे त्या रथाला 10 सुलक्षणी धवल अशा रंगाचे घोडे होते. एवढ्यानी थांबलं नाही बरं का. स्वये कंस होऊन सारथी प्रग्रह घेई हाती. कसं झालं होतं हे, अविवेकाधीन झाल्या जणू का दशेंद्रियांच्या वृत्ती जय हरी सुख कंदा. ह्या सगळ्या 10 घोड्यांचा लगाम कुणाच्या हातात आहे? कंसाच्या. आणि हा कंस कोण आहे? दुर्मती राजा. आपली जी 10 इंद्रिय असतात त्या 10 इंद्रियांचा लगाम मनाच्या हातामध्ये असतो. तर इथे जणू असं झालं की ते मन इतकं अविवेकाधीन झालं आणि मग त्या मनाच्या हातामध्ये लगाम असलेली इंद्रिय कशी वागतील? त्यामुळे स्वये कंस होऊन सारथी
प्रग्रह घेई हाती, अविवेकाधीन झाल्या जणू का दशेंद्रियांच्या वृत्ती, जय हरी सुख कंदा. अशी मिरवणूक निघाली. मिरवणूक चालली पथाने, रचिली जावर रम्य तोरणे, सोनसळी रेशमी पटासी, पटासी म्हणजे कापडाला, पसरुनिया झाकिले जयासी. नुसते लोण्यासारखे रस्ते नव्हते, त्याच्यावर सोनसळी रेशमी कापड अंथरलं होतं, ज्याच्यावर मिरवणूक जायची. गरजे सर्वा पुढे धडधडा, हत्ती वरती थोर चौघडा. चौघड्याचा आवाज आपण सगळ्यांनी ऐकलाय, दुपारीच्या आधी मंदिरात असतो. धडा 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 त्या चौघड्याचा आवाज होता. त्याच्या मागेच पुढच्या हत्तीवर चौघडा, मागच्या हत्तीवर सनई. मागून वाजे मंजुल सनई, सती पती सजण उत्तर देई. धडा 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 पुढे पुरुषाचा आवाज आहे पतीचा, आणि मागून मंजूळ आवाजामध्ये त्या स्त्रीने उत्तर द्यावं, असं जणू ती सनईचे बोल निघत होते. मृदुंग झांजा शिंग तुतारी, प्रगटवती आपुली चातुरी. प्रत्येक वाद्याचा आवाज वेगळा, आणि ते सगळे जण मिळून आम्ही कसे चतुर आहोत असा त्या वाद्यांचा मेळा. आणि तरीही तो ऑर्केस्ट्रा होता बरं का, म्हणजे नियमाने सगळी वाद्य वाचत होती. प्रत्येक जण आपला आपला वेगळ्या दिशेने नव्हतं चाललेलं, अशी सुरेख वाद्यांचा गजर तिथे चालू होता. बंदी करीती जय जयकारा, काही त्यांना पर्यायच नाही ना, बंदी होते, कंसाचा जय जयकार त्यांना करणंच आवश्यक आहे. बंदी करीती जय जयकारा, भेदितसे तो गर्ज अंबरा. वरपर्यंत गेला होता तो सगळा आवाज. दासी त्या मागून चालल्या, विविध भूषणांनी ज्या नटल्या. कोण? दासी. कशा? विविध भूषणांनी नटलेल्या. दासींकडे जर एवढी संपत्ती असेल तर कंसाकडे, त्यांच्या राजाकडे किती असेल. आंधळ वस्तू शिरी, कशासाठी चालल्या त्या दासी त्या? आंधळ वस्तू शिरी घेऊनी, स्तबक फुलांचे जसे लतांनी. प्रत्येक वेलीवर एक असं फुलांचा गुच्छ यावा, तसं प्रत्येकीच्या डोक्यावर एक ताट होतं झाकलेलं. त्याच्यात काय होतं? कंसाकडून, उग्रसेनाकडून वसुदेवाला दिला जाणारा आहेर. हे सगळं घेऊन त्या दासी चाललेल्या होत्या. त्याच्या मागे कोण होतं? क्रम लक्षात घ्या मिरवणुकीचा. गणिकांच्या गानास साथ दे, नुपुर झंकारुनिया, हाव भाव मधु कटाक्ष खुलवी, नृत्याच्या सौंदर्या, जय हरी सुख कंदा. कोण वराती पुढे नाचत होतं? गणिका. म्हणजे ज्या पेशानी नर्तिका आहेत त्या त्या रस्त्यावर वरातीच्या समोर नाचत होत्या. मला दुसरं काही सांगायचं नाही याच्यावर, इतकंच सांगायचंय फक्त की ज्या पेशानी नर्तिका होत्या त्या अशा रस्त्यावर नाचत होत्या. दोही कडुनी होई साचा, दाम्पत्यावर वर्ष सुमांचा. दोन्हीकडनं लोक त्यांच्या अंगावर फुलं उधळत होते. ही नुसती फुलं नव्हती, फुले नाही शब्द की स्तुतीचे, कुतुके जे निगती जनवाचे. लोकांना अगदी अतिशय प्रचंड कौतुक वाटत होतं. काय देवकी सुंदर आहे, काय तिचा वर पण अगदी मेड फॉर इच अदर आहेत, काय सुंदर दिसत आहेत दोघे जण. आणि पुन्हा कंसाने काय थाट केलाय लग्नाचा. प्रत्येक जण कौतुक करत होती, कारण खरंच थाट तसा होता. आता गणिका झाल्या. गणिकांच्या नंतर कोण होतं? रत्नदीप घेऊन निज हाती, सुवासिनी रथ अनुसरताती. आता गावामधल्या ज्या सुवासिनी होत्या ते रत्नांचे दीप हातामध्ये घेऊन त्यांच्या मागे चालल्या होत्या. आता त्यांच्या मागे कोण होतं? त्या मागे कुल ललना मेळा. आता घरातल्या बायका होत्या. त्या मागे कुल ललना मेळा, वस्त्राभरणांनी नटलेला. मग आता ह्या कुलललना त्याच्यात काही करवल्या, काही कोणी अशा. मध्येच कोणी चढून रथाते, वधूच्या मुंडवळ्या सावरिते. रथावर चढलं की आपण व्हिडिओमध्ये येऊ ना, नाहीतर कसे सरळ चालत राहील तो व्हिडिओ येणार नाही. त्यामुळे कधीतरी रथावर चढलं तर व्हिडिओमध्ये येऊ. म्हणून वर चढून वधूची मुंडावळे नीट आहे का, उभयांच्या शैल्यांची ग्रंथी आहे का सुटली ते बघती. आजकाल तसं होतं, रिसेप्शनच्या वेळेस पुन्हा ते वेस्टर्न आउटफिट घालायचं, म्हणजे ते देवापाशी शेला, त्याची ती गाठ, ते सगळं तिकडेच असतं. पण इथे मात्र वरातीची समय होऊन लक्ष्मीपूजन होस्तवर
शेला आणि गाठ तिथे होती आणि मग ती गाठ सुटली नाहीये ना, आवेळी नको सुटायला म्हणून कोणीतरी तिथे वर जाऊन बघत होतं. कितीही जरी अगदी चांगला रस्ता असला, त्याच्यावर सोनसळी पट असले, तरी मध्ये मध्ये लोक होते ना, त्याच्यामुळे कधीतरी काय व्हायचं, मध्येच कोणतरी यायचं आणि मग लगाम आवरावा लागायचा. मग घोडे थांबले की रथाला हिसका बसायचा. रथास मार्गी हिसका बसता, अंग तये अंगास लागता. सावरून बसली होती देवकी, पण आता हिसका बसल्यावर काय करणार, आणि मग वसुदेवाच्या अंगाला अंग लागायचं. लज्जा ऋणमुख होत वधूचे, स्मित ओठावर येत वराचे. कारण असं होतं की प्री वेडिंग शूट नव्हतं ना. आता ते प्री वेडिंग शूट नसल्यामुळे एकमेकांना बघणं सुद्धा दूर होतं, तर स्पर्श कुठून होईल, आणि म्हणून तो स्पर्श इतका अभिनव होता. आजच सकाळी लग्न लागल्यानंतर कधीतरी पुसटचा एकदा दोनदा झालेला जर स्पर्श असेल, तर तो स्पर्श झाला तर साहजिकच तिला अतिशय लाज वाटायची, आणि तिला लाज वाटलेली बघून वसुदेवाला गालातल्या गालात हसू यायचं, ही कशी लाजली. दलातुनी कमलांचे केसर, दलातुनी कमलांचे केसर, सुमसंभारी देवी. प्रपदपतीचे दिसे विलोकी, तेच शालिनी देवी. जय हरी सुखकंदा. काय दिसत होतं, सगळी फुलांची आरास केलेली होती, त्याच्यामध्ये ते वसुदेवाचे पाय दिसत होते. फुलांमधनं असे कमळाचे जे मध्ये जे प्रपद येतात किंवा कमळाचे जे केसर येतात, तशी त्याची बोटं दिसत होती. आणि देवकी त्याच्या चेहऱ्याकडे नव्हती बघत, देवकी त्या पायांकडे बघत होती लाज आल्यामुळे. आणि आता हे सगळं कौतुक सर्व नगर पाहते कौतुकी, रथावरी वसुदेव देवकी. याची पण जाणीव होती तिला की सगळेजण बघतायत माझ्याकडे, अजूनच लाज वाटत होती. चंद्रासह रोहिणी शोभिली, नभी जशी नक्षत्र मंडळी. चंद्राची अत्यंत आवडती रोहिणी, जेव्हा अनेकदा आपण चंद्रपुरीच्या खाली जवळ तिला बघतो, अतिशय मनोरम असं ते दृश्य दिसतं, तसे ते दोघं जण दिसत होते. आपा पुढे उपमा देत आहेत, खरंच नतमस्तक व्हावं असं वाटतं. शांत रसासह अथवा कविता, कविता आणि शांतरस. कशी, उत्प्रेक्षा रूपके मंडिता. नुसती कविता नाही, तिच्यात शांतरस, तिच्यामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अशी ती सुंदर कविता, अशी ती देवकी आणि वसुदेव सगळ्या बाकीच्या डेकोरेशनच्या सहित. विराग उज्ज्वल भक्ती सहवा. नुसतं विरागी अंतःकरण नाही, स्मशान वैराग्य नाही, त्याच्याबरोबर भक्ती अशी कोणाच्या हृदयात असते. मुनी हृदयी शोभून दिसावा. कारण नुसतं विरागी झालं, आपण काल पाहिलं की कोणत्याही एका गुणाचा अतिरेक झाला तसं होत नाही. मुनी हे का चांगले किंवा का नारद मुनी हे प्रसन्न आहे, कारण त्यांच्या अंतरंगामध्ये भक्ती आहे, आणि ती भक्ती असल्यामुळे त्यांना सगळ्यांचा आपलेपण आहे. तर असं विराग जरी असला तरी तो उज्ज्वल कधी होतो, भक्तीमुळे. चारी पुरुषार्थ उज्ज्वल कधी होतात, भक्तीमुळे. विराग उज्ज्वल भक्ती सहवा, मुनी हृदयी शोभून दिसावा. काय उपमा आहेत खरं म्हणजे. अशी मिरवणूक पुढे चालली होती. पुढे कुठे वाद्य वाजता पथाने, काम त्यजुनी धावती त्वरेने. कोण, अशा स्त्रिया ही वरात मोहक, बघावयासी कशान उत्सुक. शेजारी काही वाजलं की नक्की काय वाजलं. अनेकदा सासूआत खोलीत बसलेली असते, सून बाहेर काही करत असते, कानाने घेणं चाललेलं असतं, कशाचा डबा उघडला असेल, काय केलं नक्की आता हिनी, म्हणजे सतत हे सगळं लक्ष त्याच्यामध्ये जसं असतं. अशा स्त्रिया ही इतकी सुरेख मिरवणूक, मगाशी आपण पाहिलं की तालासुरामध्ये वाद्य वाजतायत, अशी मिरवणूक ज्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊ शकल्या नाहीयेत, अशा स्त्रिया बघायला धावणार नाहीत का. कानावर तर गेलेच असणार आहे कोणाची मिरवणूक येणार आहे. त्वरित गती गाठुनी वातायन, ताबडतोब खिडकीमध्ये गेल्या झरोक्यांमध्ये. रमणी बगती शोभा निरखुन. किती चांगलं निरीक्षण आहे बघा. हा, कोणी वानित वधूवराते, वाजंत्रीच्या कुणी सुराते. कुणी म्हणत होते काय सुंदर दिसतायत नवरा नवरी, कुणी म्हणत होते काय सुंदर वाजंत्री वाजते. एकवदेही परस्परासी, योग्य किती गे मधुरूपासी. दोघांचे गुण आणि रूप किती एकमेकांना छान दिसतंय ना. लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय अगदी, की लगेच दुसरी म्हणते, म्हणजे तिने उपमा दिली पहिली मी,
अजराजाशी इंदुमती ती निषदपती ते जणू दमयंती. आता ह्या दोन जोड्या ज्या आहेत ना, ह्या त्यांच्या एकमेकावरच्या प्रेमासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. अजराजा हा दशरथांच्या वंशामधला रघुराजांचा पुत्र, अतिशय पराक्रमी. आणि ही जी इंदुमती आहे ही विदर्भ राजाची राजकन्या, अतिशय सुंदर, त्रैलोक्य सुंदरी. आणि मग तिला कोणता वर नेमस्त करायचा, पण तेव्हा स्त्री मुक्ती होती खऱ्या अर्थाने. आणि त्यामुळे त्या स्त्रीला स्वतःचा नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. वडील फक्त योग्य वरांना बोलवायचे आणि मग तिच्याबरोबरची जी दासी असेल, तिची जी कोणी सहकारी असेल, ती प्रत्येक राजाची तिला ओळख करून द्यायची आणि मग ती ठरवायची की मी कोणाच्या गळ्यात माळ घालायची. आता अज हा अजून राजा झालेला नव्हता, पण अजचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे विदर्भ राजाला माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी अजाला स्पेशल आमंत्रण देऊन बोलवलं होतं. आणि त्यांनी अशी व्यवस्था केली होती की त्याचं सगळी अरेंजमेंट, त्याची जी बसण्याची व्यवस्था आहे ती पण तशीच राहील. आणि दासीलाही सूचना दिल्या होत्या की काय सांगायचं. आणि त्याप्रमाणे दासी सांगत 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 निघाली. आणि मग एक वेळ अशी आली की अजराजासमोर ती दासी घेऊन आली तिला. तिने सांगितलं, हा काही अजून राजा झाला नाहीये, पण कानामध्ये काहीतरी हे केली, बोलली तिच्या. एकीकडे इंदुमतीने अजराजाला पाहिलं होतं आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट, प्रथम कटाक्षामध्ये तिचं हृदय हरण झालेलं होतं. त्यामुळे दासी काय सांगते काय नाही तिने पाहिलंच नाही. ती त्याला हार घालून मोकळी झाली. आणि अतिशय आनंदाने ते कालक्रमणा करत होते त्यांचा पुत्र दशरथ. पण झालं असं होतं की तिला एक शाप होता. ती एक अप्सरा होती पूर्वजन्मीची. आणि तिला असा शाप होता की स्वर्गामधले पुष्प जर तुझ्या नजरेत, तू मृत्यूलोकामध्ये जाशील, तू राजकन्या म्हणून जन्म घेशील. आणि शापाला अवशाप असतोच, तसा तिला अवशाप होता की स्वर्ग लोकातलं जे पुष्प एखादं तुझ्या नजरेला पडलं तर तू पुन्हा स्वर्गात येशील. आता ही अजराजाबरोबर ती वनात विहार करायला गेलेली होती. दोघं जण आरामात बसलेले होते आणि नारद गगनामधनं विहार करत चालले होते. नारदांच्या गळ्यामध्ये जी पुष्प होती ती पुष्प स्वर्गातली होती. आणि नारद विहार करत असताना ते एक फूल तिच्या अंगावर पडलं. आणि काय सुंदर फूल आहे असं म्हणून तिने त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणी ती गुप्त झाली. आता अजराजा तिच्या विरहाने वेडा झाला. त्यांनी अत्यंत संन्यस्त वृत्तीने राज्य केलं. त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही. आणि त्यांनी दशरथ ज्या क्षणी सक्षम होईल त्यांनी दशरथाकडे राज्य दिलं आणि स्वतःचा प्राण त्याग केला. आणि म्हणून अजराजा आणि इंदुमती यांची जोडी आहे. तशीच निषदपती ते जणू दमयंती. आता पुन्हा योगायोग बघा, दमयंती ही पण विदर्भातलीच राजकन्या. ती पण अशीच त्रैलोक्य सुंदरी. आणि तिने हंसाच्या कडून ऐकल्यामुळे तिने नलाची कीर्ती ऐकलेली होती आणि तिने नलाला मनोमन वरलेलं होतं स्वयंवरामध्ये पुन्हा एकदा. पण आता तिची कीर्ती ऐकून सगळे देवगण पण निघाले होते स्वयंवराला. त्यांच्या लक्षात आलं, त्यांना कळलं की ही नलाला माळ घालणार आहे. मग त्यांनी अशी गंमत केली, ते म्हणले की आपण नलाला आपला दूत बनवू. आणि तो बिचारा आर्जरी सरळ, त्यांनी त्याला गाठलं रस्त्यामध्ये की एक काम करतोस का, आम्ही ना दमयंतीच्या स्वयंवरासाठी चाललोय. आम्ही 4 जण, इंद्र वरुण मरुत वगैरे सगळे, आम्ही 4 जण अग्नी, आम्ही सगळेजण कसे श्रेष्ठ आहोत हे तू दमयंतीला सांग. काय करेल, हो म्हणून बसला होता. त्यांनी जाऊन सांगितलं दमयंतीला. दमयंती म्हणे तुम्हाला माहिती आहे ना पण की मी तुमच्याच गळ्यात माळ घालणार आहे. तो म्हणला मी माझं सांगायचं काम केलं.